हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण 9th स्टँडर्डचा मॅथ्स पार्ट 2चा ट्रायंगल्स हा टॉपिक बघणार आहे. टॉपिक एकदम सिंपल आहे. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पण सोडवणार आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 मधील क्वेश्चन नंबर 1 to 6 किंवा 1 to 5 या व्हिडिओमध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या पुढचे क्वेश्चन आपल्या पार्ट 2 व्हिडिओमध्ये येतील, पुढच्या व्हिडिओमध्ये येतील. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 to 5 किंवा 6 पर्यंत आपण सोडवायचा प्रयत्न करणार आहे. कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे मी या प्रॅक्टिस सेटला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. एकदम सोपा प्रॅक्टिस सेट आहे. आपल्याला काही मागं बेसिक कन्सेप्ट झालेले आहेत, त्याच कन्सेप्टवरती हा टॉपिक अवलंबून आहे. एकदम सिंपल आहे. जर तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळली तर टॉपिक एकदम सिंपल आहे आणि प्रॅक्टिस सेट देखील तुम्ही इझिली सोडवू शकता. ओके, तर चला जास्त न वेळ घालवता आपण प्रॅक्टिस सेट 3.1 बघण्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट बघूया, जे काही म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवायला सिंपल जाईल. ओके, चला. काय आहे? थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल. हा एक थेरम आहे. थेरम काय एक्झामला विचारत नाही, त्यामुळे याच्यामधून एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, ते फक्त आपण बघणार आहे. थेरम तुम्ही नाही वाचला तरी चालेल, कारण काय एक्झामला विचारणार देखील नाही. तुम्हाला एकदा प्रॉपर्टी काय आहे तर तुम्ही या प्रॉपर्टी बेस्ड सगळे क्वेश्चन 3.1 मधील सोडवू शकता. ओके, चला बघूया आता. थेरम फॉर रिमोट इंटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल. थेरम काय म्हणतो? द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. काय म्हणतोय? रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे काय? आता समजा मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. एक्सटेरियर अँगल कोणते कोणते आहेत या ट्रायंगलमध्ये? अँगल PRS आहे, अँगल हा आहे, हा अँगल आहे आणि हा अँगल आहेत. हे 3 एक्सटेरियर अँगल आहेत. सपोज आता अँगल आपण PRS जर घेतला, हा काय एक्सटेरियर अँगल आहे. मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल म्हणजे ह्याची जी मेजर असणार आहे इज इक्वल टू द सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. रिमोट म्हणजे काय? ह्याचा ॲडजस्टंट अँगल सोडून, म्हणजे हा अँगल सोडून रिमोट अँगल कोणते कोणते आहेत? अँगल Q आणि अँगल P हे काय रिमोट अँगल आहेत. बरोबर आहे काय? अँगल P आणि अँगल Q काय हे रिमोट अँगल आहेत. मग काय म्हणते? सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल कुठले कुठले आहेत? PQR. बरोबर आहे. खरं अँगल PRSच्या रिमोट अँगल कोणते कोणते आहेत? रिमोट अँगल म्हणजे काय? हा अँगल सोडून. आता अँगल PRSला ॲडजस्टंट अँगल कोणता आहे? म्हणजे लिनियर पेअर कोणता बनवतो? अँगल PRQ बनवतो. हा अँगल सोडून अँगल P प्लस अँगल Q इज इक्वल टू काय असणार आहे? अँगल PRS. हे या थेरममध्ये सांगितलेलं आहे. कळते काय नेमकं काय थेरममध्ये सांगितलेलं आहे? द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल म्हणजे एक्सटेरियर अँगल कोणता आहे? हा आहे. बरोबर आहे. हा पण एक्सटेरियर अँगल आहे आणि हा देखील एक्सटेरियर अँगल आहे. ओके, हा जर आपण कन्सिडर केला आहे एक्सटेरियर अँगल PRS, तर ह्याची मेजर किती असणार आहे? सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. रिमोट इंटेरियर अँगल कोणते कोणते आहेत? अँगल P आणि अँगल Q. या अँगल Rला सोडून अँगल P आणि अँगल Q काय रिमोट अँगल आहेत. कळतंय? ह्याची जेव्हा आपण अँगल P आणि अँगल Qची जेव्हा ॲडिशन करतो ते इक्वल टू अँगल PRS येतं. हेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे. अँगल PRS इज इक्वल टू अँगल PRS कोणता आहे? अँगल PRS इथं आहे इज इक्वल टू अँगल PQR. अँगल PQR प्लस QPR आणि हा QPR हे रिमोट इंटेरियर अँगल आहेत. इझी आहे. प्रॉपर्टी का आली तुम्हाला? याच प्रॉपर्टीवरती बेस आता काही क्वेश्चन असणार आहेत. सपोज आता मी जर इथे एक एक्झाम्पल घेतलं, इथं जर समजा मी तुम्हाला ह्याची अँगल इथं मी म्हटलं ह्याचा अँगल किती आहे? 70 डिग्री आणि हा जर अँगल 60 डिग्री असेल आणि मी जर तुम्हाला विचारलं अँगल PRS किती आहे, तर तुम्ही कसं लिहिणार? आता आपण लिहिणार अँगल PRS इज इक्वल टू अँगल PQR प्लस अँगल QPR. काय आहे? इथं आपण प्रॉपर्टी म्हणू शकतो रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, रिमोट, किंवा आपण असं पण म्हणू शकतो द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. बरोबर आहे. ही प्रॉपर्टी आहे. किंवा डायरेक्ट आपण ही थेरम म्हणजे रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल असं पण आपण ह्याला लिहू शकतो. ओके, ह्याचं रिझन काय लिहू शकतो? रिमोट इंटेरियर ऑफ
ट्रायंगल असं पण देखील लिहू शकतो. मग अँगल पी आर एस किती आहे, अँगल पी आर एस इज इक्वल टू अँगल पी क्यू आर प्लस अँगल क्यू पी आर म्हणजे काय 60 प्लस 70 म्हणजे काय येणार आहे 130 डिग्री. ह्या अँगल किती येणार आहे 130 डिग्री. इजी एकदम थेरम आहे, एकदम इजी प्रॉपर्टी आहे. यावरच डिपेंड आता आपण क्वेश्चन सोडवणार आहे. ओके चला प्रॅक्टिस सेट आता 3.1ला सुरुवात करूया. एकदम सिंपल प्रॅक्टिस सेट आहे, तुम्हाला बघितल्यावर कळेलच. ओके आता क्वेश्चन 1 काय आहे, इन फिगर अँगल ए सी डी कोणता आहे, अँगल ए सी डी इज अन एक्सटर्नल अँगल. हा काय एक्सटर्नल अँगल आहे ऑफ ट्रायंगल ए बी सीचा काय अँगल ए सी डी हा एक्सटर्नल अँगल आहे. अँगल बी किती दिलेला आहे आपल्याला, अँगल बी किती दिलेला आहे 40 डिग्री. अँगल ए किती दिलेला आहे 70 डिग्री. आणि फाइंड द मेजर ऑफ ए सी डी. म्हणजे आत्ताच आपण हा क्वेश्चन बघितला आहे, एक्सटर्नल अँगल प्रॉपर्टीनं आपण हा क्वेश्चन सोडवू शकतोय. मग आता आपण कसं सोडवणार आहे, आपल्याला माहिती आहे अँगल ए सी डी काय एक्सटर्नल अँगल आहे. मग ही जी आपण अँगल कसा काढू शकतोय, आपल्याला माहिती आहे मेजर ऑफ अन एक्सटर्नल अँगल इज इक्वल टू द ॲडिशन ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. बरोबर आहे, प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे. मग आता आपण लिहिणार, आपल्याला गिवन काय पहिला लिहायचं, गिवन काय दिलेलं आहे अँगल ए आपल्याला काय 70 डिग्री दिलेला आहे, अँगल बी 40 डिग्री दिलेला आहे. आता आपल्याला काय अँगल ए सी डी आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ओके बरोबर आहे. मग आता आपण म्हणू शकतो आणि काय आपल्याला घेऊन दिलेलं आहे अँगल ए सी डी इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. हे पण आपल्याला घेऊन दिलेलं आहे अँगल ए सी डी काय एक्सटर्नल अँगल आहे ऑफ ट्रायंगल ए बी सीचा. बरोबर आहे. मग आता आपल्याला हे घेऊन दिलेलं आहे. मग आपण म्हणू शकतो जर एक्सटर्नल अँगल जर असेल हा, तर आपल्याला माहिती आहे अँगल ए सी डी इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी. कारण का अँगल ए सी डी काय एक्सटर्नल अँगल आहे. मग हे आपण कशावरनं ठरवलं, आपण इथं म्हणू शकतो काय म्हणणार आपण, ह्याला आपण रिझन काय म्हणू शकतो, अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ एक्सटर्नल अँगल, अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल. बरोबर आहे. एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी बघितलेला आहे. एक्सटेरियर अँगलची मेजरमेंट ही किती रिमोट अँगलच्या ॲडिशन एवढी येते. रिमोट अँगल कोणते अँगल ए आणि अँगल बी हे रिमोट अँगल आहेत. बरोबर आहे. अँगल ए किती आहे 70 डिग्री प्लस 40 डिग्री म्हणजेच काय आपल्याला अँगल ए सी डी किती मिळालेला आहे 110 डिग्री म्हणजे 110 डिग्री. बरोबर आहे. काय ॲडिशन केल्यावर आपल्याला अँगल ए सी डी मिळालेला आहे. इझी आहे का अवघड होतं काय, जरासुद्धा अवघड नाही. ओके आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी 70 डिग्री आहे, अँगल क्यू 65 डिग्री आहे. देन फाइंड द अँगल आर. आपल्याला अँगल आर फाइंड करायचा आहे. ओके इथं आपण ट्रायंगल एक ड्रॉ करून घेऊया. तुम्ही पट्टी पेन्सिल घेऊन व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे. मी हातानंच ड्रॉ केलेला आहे. ओके आपल्याला पी दिलेला आहे, क्यू दिलेला आहे, आर दिलेला आहे. ट्रायंगल पी क्यू आर आपल्याला दिलेला आहे. अँगल पी किती आहे 70 डिग्री, अँगल क्यू किती आहे 65 डिग्री आणि आपल्याला काय अँगल आर काय फाइंड करायचा आहे. आता आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, सम ऑफ अँगल्स ऑफ द ट्रायंगल, सम ऑफ इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इज इक्वल टू काय 180 डिग्री असतात. कारण का सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. सिम्पल प्रॉपर्टी आहे. मग आता आपण या प्रॉपर्टीप्रमाणे अँगल आर काढू शकतोय. इझी आहे. बघा आपल्याला घेऊन काय दिलेलं आहे पहिला, इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी दिलेला आहे 70 डिग्री, अँगल क्यू दिलेला आहे 65 डिग्री आणि फाइंड काय करायचं आहे आपल्याला टू फाइंड काय करायचं आहे अँगल आर आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे. सोल्युशन काय लिहिणार आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इज इक्वल टू काय असते 180 डिग्री असते. आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टी का आपण हे लिहू शकतो 180 डिग्री. सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आपण लिहू शकतो सम ऑफ मेजर्स ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज
180 डिग्री. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री असते. म्हणजे अँगल पी अँगल क्यू प्लस अँगल आर जर केला आपल्याला ॲडिशन त्याची काय मिळते 180 डिग्रीमध्ये. मग आपण त्याच्या मदतीनं आपण अँगल आर फाइंड करू शकतो. आपल्याला अँगल पी किती दिला आहे 70 डिग्री, अँगल क्यू किती दिलेला आहे 65 डिग्री प्लस अँगल आर आपल्याला फाइंड करायचा आहे आणि हा किती असणार आहे 180 डिग्री. बरोबर आहे. 70 प्लस 60 किती येणार आहे 135 येणार आहे. 135 डिग्री प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल आर इथं आहे तसंच ठेवला. प्लस 135 इकडे जाताना काय येणार आहे मायनस 135. 180 डिग्री मायनस 135 डिग्री किती आपल्याला मिळालं 45 डिग्री. म्हणजे आपल्याला अँगल आर किती मिळाला 45 डिग्री. इझी आहे. फक्त काय सम ऑफ मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ही प्रॉपर्टी आपल्याला जर माहीत असेल तर आपण इझिली क्वेश्चन सोडवू शकतो. एकदम इझी आहे. एकदम व्यवस्थित आपण हळूहळू चाललेलो आहे. एकदम व्यवस्थित चाललेलो आहे. ओके. आता बघूया पुढं क्वेश्चन नंबर 3 दिलेला काय आहे आपल्याला. द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर एक्स डिग्री, एक्स मायनस 20 डिग्री, एक्स मायनस 40 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ इच अँगल. काय आता हे आपल्याला ट्रायंगलचे अँगल दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. परत हीच प्रॉपर्टी आपण वापरायची आहे. मग आपण काय एक्स डिग्री प्लस एक्स मायनस 20 डिग्री प्लस एक्स मायनस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री असणार आहे. का सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. बरोबर आहे. मग ह्याच्यातनं आपण काय एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. एक्सची व्हॅल्यू केली की आपल्याला एक अँगल मिळणार आहे. मग एक्सची व्हॅल्यू ह्याच्यात रिप्लेस केल्यावर एक्स मायनस 20 केल्यावर आपल्याला दुसरा अँगल मिळणार आहे आणि एक्सची व्हॅल्यू ह्याच्यात रिप्लेस केल्यावरती आपल्याला अँगल नंबर 3 पण मिळणार आहे. बरोबर आहे. इझी आहे एकदम. ओके. चला मग आता आपण फाइंड करूया. आता आपल्याला काय गिवन काय काय आहे. आता इथं आपण म्हणू शकतो गिवन काय आहे आपल्याकडं मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर, मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर काय काय आहेत एक्स डिग्री, एक्स मायनस 20 डिग्री अँड एक्स मायनस 40 डिग्री. बरोबर आहे. मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आहे ते आपल्याला काय गिवन दिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला एक्स डिग्री प्लस एक्स मायनस 20 डिग्री प्लस एक्स मायनस 40 डिग्री इज इक्वल टू काय 180 डिग्री. का इथं आपण रिझन येणार मेजर्स सम ऑफ मेजर्स ऑफ angles of triangle is 180 डिग्री. माहिती आहे आपण रिझन इथं लिहिलेलं आहे. मग आता काय आपल्याला मिळणार आहे एक्स प्लस एक्स मायनस 20 प्लस एक्स मायनस 40 इज इक्वल टू 180 डिग्री आपल्याला मिळाले. आता काय ह्याची ॲडिशन करू शकतो आपण एक्स प्लस एक्स किती आलं इथं 3x आलं. इथं मायनस 20 मायनस 40 किती आलं मायनस 60 आलं. मायनस मायनस प्लस होतं आणि साईन मायनस येतं. बरोबर आहे. इथं किती आलं 180 डिग्री आलेलं आहे. आणि आता इथं 3x इकडं मायनस 60 आहे ती इकडे जाताना प्लस 60 होणार आहे. 180 डिग्री प्लस 60 डिग्री किती आपल्याला मिळालं 240 डिग्री. मग एक्स आता इथं किती एक्स उरला जर 3ला इकडे डिवाइडला पाठवणार आपण. इथं मल्टिप्लिकेशन आहे डिवाइडला जाणार. आन्सर किती आपल्याला मिळालं 70 डिग्री. एक्स आपल्याला 70 डिग्री मिळाला. ओके. मग आता मेजर्स ऑफ आपल्याला काय 80 डिग्री मिळाला. ओके. 3 8ला भाग जातो. बरोबर आहे. 3 × 8 24 येतं त्यामुळं 80 डिग्री मिळाला. मग हा काय आपल्याला एक अँगल मिळाला. मग आता म्हणू शकतो आपण मेजर्स ऑफ अँगल्स आर आपण म्हणणार मेजर ऑफ फर्स्ट अँगल काय आहे एक्स म्हणजेच काय 80 डिग्री. मेजर ऑफ सेकंड अँगल किती आहे सेकंड अँगल एक्स मायनस 20 डिग्री म्हणजे काय 80 मायनस 20 म्हणजे 60 डिग्री. आणि मेजर ऑफ थर्ड अँगल काय आहे एक्स मायनस 40 डिग्री म्हणजेच काय 80 मायनस 40 किती आहे 40 डिग्री. मग आपल्याला मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल मिळालेला आहे. काय अवघड आहे काय जरासुद्धा अवघड नाही आहे. एकदम इझी आहे. एकदम इझी आहे. ओके. क्वेश्चन नंबर 4 बघूया आता. काय आहे द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल
एक जो अँगल आहे तो ट्वाईस काय एकदम स्मॉलेस्ट अँगलच्या ट्वाईस आहे. अँड द मेजर ऑफ द अनादर अँगल इज थ्राईस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. आणि अजून एक अँगल आहे तो काय स्मॉलेस्ट अँगलच्या थ्राईस आहे. फाइंड द मेजर्स ऑफ द थ्री अँगल. आपल्याला काय मेजर्स ऑफ थ्री अँगल आपल्याला फाइंड करायचे, तिन्ही अँगल आपल्याला फाइंड करायचे. ओके, मग आता आपण काय म्हणू शकतो, आता जो ह्यो स्मॉलेस्ट अँगल आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करू शकतो. जो ट्वाईस द अँगल आहे त्याला आपण 2x कन्सिडर करू शकतो. आणि जो थ्राईस आहे आपण त्याला 3x कन्सिडर करू शकतो. मग आपण म्हटलं इथं लेट द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल बी द एक्स डिग्री. मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल काय एक्स डिग्री आहे, बरोबर आहे. मग आपण म्हणू शकतो वन ऑफ द अँगल इज ट्वाईस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, वन ऑफ द अँगल इज ट्वाईस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. हे आपल्याला अनेक गिवन आहे. ओके, ह्या गिवनवरून आपण काय म्हणू शकतो, जर ट्वाईस असेल तर आपण त्याला 2x लिहू शकतो. स्मॉलेस्ट अँगलपेक्षा ट्वाईस आहे म्हणजेच काय 2x आहे. जर स्मॉलेस्ट अँगल x असेल तर ट्वाईसच्या जागा असणार आहे 2x असणार आहे, बरोबर आहे. इझी प्रॉपर्टी आहे. आणि परत आपल्याला गिवन काय म्हटलेलं आहे, अनदर अँगल इज थ्राईस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. आणि काय मग तो 3x आहे. आणि काय आपल्याला गिवन आहे, अनदर अँगल इज थ्राईस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. ओके, बरोबर आहे. मग थ्राईस जर असेल तर तो काय स्मॉलेस्ट अँगलपेक्षा जर थ्राईस असेल तर त्याला आपण 3x म्हणू शकतो. मग आपल्याला अँगल मिळाले, तिन्ही अँगल आपल्याला मिळालेले आहेत. मग आता आपण कशा प्रकारे आपण फाइंड करू शकतो, फाइंड द मेजर ऑफ थ्री अँगल. हा जसं क्वेश्चनमध्ये आपण एक्सची पहिला व्हॅल्यू फाइंड केली, एकदा आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड मिळाली की आपण तिन्ही अँगल फाइंड करू शकतो, बरोबर आहे. इझी आहे. मग आता आपण म्हणू शकतो, आता आपण काय म्हणणार, आपल्याला हे तिन्ही अँगल मिळालेले आहेत. आपण पहिला म्हणणार अँगल्स ऑफ ट्रायंगल आर x, 2x अँड 3x. मग आता आपल्याला माहिती आहे, नाव वी नो दॅट, काय माहिती आहे आपल्याला, x प्लस 2x प्लस 3x इज इक्वल टू 180 डिग्री. का अँगल्स ऑफ ट्रायंगल, सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. माहिती आपण म्हणणार सम ऑफ मेजर ऑफ angles of triangle is 180 डिग्री. सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हे अँगलचं चिन्ह काढलेलं आहे, अँगल आहे म्हणून इथं ट्रायंगलचं चिन्ह काढलेलं आहे. इझी आहे. मग आता इथं ह्याची ॲडिशन किती येणार आहे, 1 प्लस 2x प्लस 3x ती 6x इज इक्वल टू 180 डिग्री. मग 6 इथं मल्टिप्लिकेशनला आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायसाठी 6 डिवाइडला जाणार. 180 डिग्री डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे आपल्याला एक अँगल किती 30 डिग्री मिळाला. मग आता आपण म्हणू शकतो काय, आपल्याला फाइंड द मेजर्स ऑफ थ्री अँगल. ओके, द मेजर ऑफ फर्स्ट अँगल किती आहे, फर्स्ट अँगल कोणता आहे, एक्स, म्हणजे हा काय स्मॉलेस्ट अँगल आहे. स्मॉलेस्ट अँगल मग आपल्याला किती मिळाला 30 डिग्री. मेजर ऑफ सेकंड अँगल जो काय ट्वाईस ऑफ स्मॉलेस्ट अँगल आहे म्हणजे 2x, तो किती मिळाला 2 × 30. 2 × 30 म्हणजे किती 60 डिग्री. आणि थर्ड अँगल किती आपल्याला मिळाला, थ्राईस म्हणजे 3x आहे, जो की आपल्याला मिळाला 3 × 30 म्हणजे किती 90 डिग्री. अशा पद्धतीनं आपण तिन्ही अँगल फाइंड केलेला आहे. इझी आहे. काय अवघड आहे, काय जरासुद्धा अवघड नाही. सगळीकडे आपण काय सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री हीच प्रॉपर्टी आपण वापरत चाललेलो आहे. ओके, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 5 बघूया आता. ओके, चला, एकदम सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. आपण इझिली प्रत्येक क्वेश्चन सोडवत चाललेलो आहे. कोणतंही कन्फ्युजन तुम्ही करून घेऊ नका. ओके, आता इन द एडजॉइनिंग फिगर मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन युजिंग दिस मेजर्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, y, z. आपल्याला अँगल काही दिलेले आहेत आणि आपल्याला x, y, z अँगल आपल्याला फाइंड करायचे आहेत. कसं फाइंड करणार आहे आपण, जरा तुम्ही विचार करा. एक्स वाय झेड एकदम इझी आहे, काय सुद्धा अवघड नाही आहे. ओके, आता समजा आपल्याला काय अँगल यम दिलेला आहे, बरोबर आहे. हा अँगल यम आहे, किती आहे 140 डिग्री आहे.
हे अँगल झेड आपण इझिली फाईंड करू शकतो. कसं फाईंड करू शकतो? लिनियर पेअर अँगल आहेत. मग लिनियर पेअर प्रॉपर्टीप्रमाणे काय असतात? अँगल ई झेड एन आणि अँगल ई झेड आर काय असतात? 180 डिग्री असतात. ॲडिशन तिची 180 डिग्री असते. का? लिनियर पेअर अँगल आहेत. दोन्ही लिनियर पेअर जर अँगल असतील तर काय तिची ॲडिशन 180 डिग्री असते. म्हणजेच अँगल ई एम एन आणि अँगल ई एम आर ची ॲडिशन काय असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. मग त्याच्यामध्ये ना आपण अँगल झेड फाईंड करू शकतोय. त्याच प्रॉपर्टीप्रमाणे अजून एक अँगल आपण फाईंड करू शकतोय. कोणता अँगल टी ई एन आणि अँगल कोणता? टी ई एन आणि अँगल एन ई एम. ही अँगल म्हणजे हे पण काही लिनियर पेअर आहेत एकमेकांना. अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे ह्याची दोघांची ॲडिशन पण किती असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. बरोबर आहे. ह्याची जर 180 डिग्री असत असेल तर काय आपल्याला अँगल वाय पण आपल्याला मिळणार आहे. मग आपण शेवटी अँगल एक्स कसा फाईंड करू शकतो? विचार करा. एकदम इझी आहे. आत्तापर्यंत जी आपण प्रॉपर्टी वापरलेली आहे तीच प्रॉपर्टी आपण वापरणार. कोणती? मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजेच काय? अँगल एक्स प्लस अँगल वाय प्लस अँगल झेड आपल्याला काय 180 डिग्री मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण अँगल एक्स इझिली फाईंड करू शकतो. कळलं कशा प्रकारे फाईंड करणार आहे? चला आता आपण मग सोडूया. ओके. आता आपण काय आपल्याला गिवन काय काय पहिला दिलेलं आहे त्याचं बघूया. गिवन आपल्याला दिलं आहे. फिगरकडे बघायचं. फिगरमधून आपल्याला काय काय येतं आहे? अँगल टी ई एन किती आहे? अँगल टी ई एन 100 डिग्री. आणि आपल्याला काय फिगरमधनं कळते? अँगल ई एम आर काय आहे? 140 डिग्री. ई एम आर आपल्याला काय आला? हे आपल्याला गिवन आहे. टू फाईंड आपल्याला काय काय करायचं आहे? फाईंड काय काय करायचं आहे? अँगल एक्स, अँगल वाय आणि अँगल झेड आपल्याला फाईंड करायचं आहे. आता कसं करणार? सोल्युशनमध्ये बघूया. आता अँगल झेड आपण कशा पद्धतीने फाईंड करू शकतो? अँगल्स इन लिनियर पेअर आहेत हे दोघे. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे अँगल्स इन लिनियर पेअर असतील तर त्याची ॲडिशन काय असते? 180 डिग्री असते. मग आपण कसं लिहिणार? अँगल पहिला आपण सोडूया. ओके. अँगल झेडसाठी सोडूया. अँगल झेडसाठी आपण सोडवालो आहे. आता आपल्याला माहिती आहे. ओके. आता आपण काय? अँगल ई एम आर प्लस अँगल ई एम एन. ओके. अँगल ई एम एन. बरोबर आहे. अँगल ई एम एन म्हणजेच काय? अँगल झेड आहे. अँगल झेड आपण फाईंड करालो आहे. अँगल ई एम एन म्हणजे काय? अँगल हा झेडच आहे. बरोबर आहे. ह्याची ॲडिशन किती असणार आहे? 180 डिग्री. का? अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. बरोबर आहे. प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. अँगल्स हे काय लिनियर पेअरमधले आहेत त्यामुळे ह्याची ॲडिशन काय 180 डिग्री असणार आहे. मग अँगल ई एम आर आपल्याकडे किती आहे? 140 डिग्री प्लस अँगल ई एम एन म्हणजे काय? अँगल ई एम एन म्हणजे काय? अँगल झेडच आहे. त्याला आपण झेड असं डायरेक्ट लिहू शकतो. अँगल झेड आपण लिहिलेला आहे. मग आता किती आहे त्याची? 180 डिग्री. मग आता काय? झेड किंवा अँगल नाही दिलं तरी चालेल. डायरेक्ट झेड जरी लिहिलं तर चालेल. कारण का आपल्याला इथं झेडची व्हॅल्यू फाईंड करा म्हटले. अँगल असं लिहिलेलं नाही त्यामुळे आपण पण डायरेक्ट झेड लिहूया. अँगल ई एम एन म्हणजे काय? अँगल झेडच आहे. मग आता काय? झेड इथं आहे तसं राहिला 180 डिग्री मायनस 140 डिग्री झालं. इथं प्लस 140 डिग्री आहे. इकडे येताना मायनस 140 डिग्री झालं. म्हणजे आपल्याला 40 डिग्री मिळाला. झेडची व्हॅल्यू किती मिळाली? 40 डिग्री आपल्याला मिळाली. आता सेकंड आपण काय काय फाईंड करायचं आहे? अँगल वाय आपल्याला फाईंड करायचं आहे. म्हणजेच अँगल वाय आपल्याला फाईंड करायचं आहे. कसं करणार? लिनियर पेअर आहेत हे पण. अँगल मग आपण प्रॉपर्टी लिहू शकतो. काय प्रॉपर्टी लिहिणार? अँगल टी ई एन प्लस अँगल एन ई एम काय असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. त्याची ॲडिशन किती? 180 डिग्री असणार आहे. का? लिनियर पेअर अँगल. तीच प्रॉपर्टी वापरणार आपण. मग आणि परत अँगल टी ई एन प्लस अँगल एन ई एम इज इक्वल टू 180 डिग्री. लिनियर पेअर आहेत त्यामुळे ह्याचा रिझन येणार अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. सिम्पल प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे. मग आता आपण 180 डिग्री आहेत ह्याची ॲडिशन 180 डिग्री येणार आहे. अँगल टी एन आपल्याकडे किती आहे आता? 100 डिग्री आहे. प्लस अँगल एन ई एम म्हणजेच काय? वाय आहे. अँगल एन ई एम काय आहे? वाय आहे. मग वाय इथं आपण रिप्लेस केलं त्याला इज इक्वल टू 180 डिग्री
वाय आहे तसं यायला 100 तर प्लस आहे, इकडे जाताना मायनस होणार. 180 डिग्री मायनस 100 डिग्री इज इक्वल टू 80 डिग्री. म्हणजे आपल्याला वायची व्हॅल्यू किती मिळाली? 80 डिग्री मिळाली. आता जर आपल्याला अँगल वाय माहीत असेल आणि अँगल झेड माहीत असेल तर त्याच्या मदतीने अँगल एक्स काढू शकतो आपण इझिली. कसं काढू शकतो? द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे. आता मग त्याच प्रकारे आपण फाइंड करणार अँगल एक्स. आता 3 नंबर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. कसं करणार? आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? इन ट्रायंगल ई एन एम, इन ट्रायंगल ई एन एम. आता काय ट्रायंगल ई एन एम बघालो आपण. आता माहिती आहे आपल्याला, काय माहिती आहे? एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180 डिग्री असणार आहे. कारण का आपल्याला हे अँगल्स, किंवा तुम्ही डायरेक्ट मग तसं लिहिलं चालेल काय? कसं करायचं आपण? बरं असंच असू दे, नंतर ना रिप्लेस करूया. ओके, पहिला आपण लिहिणार अँगल ई एन एम प्लस अँगल एन ई झेड. पहिला एन घेतला, एन ई झेड प्लस अँगल ई एम एन किती आहे? 180 डिग्री आहे. का? सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. रिझन आपण लिहिलं. आता अँगल ई एन एम म्हणजे काय आहे? एक्स आहे, प्लस अँगल एन ई झेड म्हणजे काय आहे? वाय आहे, प्लस अँगल ई एम एन म्हणजे काय? झेड आहे. ओके, मग काय 180 डिग्री आहे. जर आता आपल्याकडे वाय आणि झेड आहे, वायची व्हॅल्यू किती आहे? वायची व्हॅल्यू आपण रिप्लेस केली, किती? 80 डिग्री. झेडची व्हॅल्यू किती आहे? 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. 80 प्लस 40 120 डिग्री. एक्स आहे तसंच यायला इज इक्वल टू 180 डिग्री. 120 प्लस आहे, इकडे जाताना मायनस होणार. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 180 डिग्री मायनस 120 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 60 डिग्री मिळाली. काय अवघड होतं? काय जरासुद्धा अवघड नाही. बरोबर आहे. अँगल एक्स वाय झेड आपण फाइंड केलेला आहे. इथं एक्सचा आपण फाइंड केला, वाय फाइंड केला आणि झेड फाइंड केलेला आहे. इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, काय सुद्धा कन्फ्युजन करायचं नाही आहे. इझिली प्रत्येक क्वेश्चन आपण सोडवत चाललेलो आहे. कन्सेप्ट जर माहीत असेल तर आपण इझिली कोणताही क्वेश्चन सोडवू शकतो. बरोबर आहे की नाही? चला क्वेश्चन नंबर 6 बघूया, जो की आता आपण या व्हिडिओमध्ये शेवटचा क्वेश्चन सोडवणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 7 टू क्वेश्चन 10 आपण सोडवणार आहे. म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होऊन जाणार आहे. बरोबर आहे. चला आता इथं बघूया काय आपल्याला गिवन आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए बी, ही जी लाईन आहे ए बी पॅरलर टू लाईन डी ई, ए बी पॅरलर टू डी ए आहे. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल डी आर ई हा आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि अँगल ए आर ई आणि हा आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. ओके, कसं करणार आता आपण? एकदम इझी आहे. विचार करा. आता आपल्याला माहिती आहे, आपण मागच्याच टॉपिकमध्ये पॅरलल लाईन्समध्ये आपण प्रॉपर्टी शिकलेलो आहे. जर 2 लाईन पॅरलल असतील आणि जर ट्रान्सव्हर्सल असेल तर त्याचे अल्टरनेट अँगल काय? सेम असतात. सपोज आता आपण ए बी ही पॅरलल टू डी आपल्याला गिवन आहे, आणि जर डी ए ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल बी ए डी इज इक्वल टू अँगल ए डी ई असू शकते. बरोबर आहे. ए डी आपल्याला मग जर अँगल मिळत असेल, अँगल ए डी जर आपल्याला मिळाला तर आपण मग सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल 180 डिग्री असते, त्याच्यामध्ये अँगल आर फाइंड करू शकतो. अँगल आर मिळाला तर हे काय लिनियर पेअर अँगल आहेत. लिनियर पेअर प्रॉपर्टीप्रमाणे अँगल ए आर ई पण आपण फाइंड करू शकतो. म्हणजे डी आर ई आणि ए आर ई पण आपण फाइंड करू शकतो. बरोबर आहे. इझी आहे एकदम. नुसतं प्रॉपर्टीचा खेळ आहे सगळा. प्रॉपर्टी माहीत असतील तर आपण इझिली क्वेश्चन सोडवणार आहे. बरोबर आहे. पहिला आता काय आपण गिवन काय ते लिहूया. गिवन आपल्याला काय दिलेलं आहे? लाईन ए बी पॅरलर टू लाईन डी ई. ओके, लाईन ए बी पॅरलर टू लाईन डी ई दिलेला आहे. आपल्याला अँगल दिलेले आहेत. अँगल कोणते कोणते दिलेले आहेत? अँगल बी ए डी इज इक्वल टू 70 डिग्री आणि अँगल डी ई आर इज इक्वल टू किती आहे? 40 डिग्री आहे. बरोबर आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. आणि आता म्हणू शकतो आपण, आता पुढं कसं सोडवणार आहे आता बघा.
आता आपण काय म्हणणार, आता पहिला आपण लिहू. ओके, पहिला आपण काय आता अँगल DRE आपण फाइंड करायचा प्रयत्न करणार. ओके, आता आपण म्हणणार इथं काय म्हणणार, आपल्याला गिवन आहे लाईन AB पॅरलल टू लाईन DE अँड सेगमेंट AD इज ट्रान्सव्हर्सल. ओके, AD हा ट्रान्सव्हर्सल आहे. असं जर असेल तर आपल्याला माहिती आहे अल्टरनेट अँगल सेम असतात. देअरफोर आता अँगल लाईन AB पॅरलल टू लाईन D आहे आणि AD हा ट्रान्सव्हर्सल आहे. देअरफोर अँगल EDA इज इक्वल टू अँगल BAD असणार आहे. अँगल EDA कोणता आहे, EDA हा अँगल आहे इज इक्वल टू अँगल BAD असणार आहे. का, अल्टरनेट अँगल आहेत म्हणजेच किती, हा 70 असेल तर हा पण 70 असणार आहे. कारण का, हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहेत, दोन पॅरलल लाईन असतील आणि ट्रान्सव्हर्सल असेल तर त्याचे अल्टरनेट अँगल सेम असतात. बरोबर आहे. मग त्या प्रॉपर्टीप्रमाणे आपल्याला अँगल EDA किती मिळाला, 70 डिग्री. कारण का, BAD किती आहे, 70 डिग्री आहे, त्यामुळे आपल्याला EDA पण 70 मिळाला. इथं आपण का लिहिलं, रिझन काय लिहिणार, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल आहेत हे म्हणून काय इक्वल आहेत. बरोबर आहे. EDA मिळाला, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ओके, आता इन ट्रँगल DRE आपण आपल्याला EDA किती मिळाला, आता 70 डिग्री मिळाला. आता ह्या ट्रँगलमध्ये अँगल ट्रँगल DRE मध्ये ट्रँगल आपल्याला माहिती आहे आता सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री. या प्रॉपर्टीप्रमाणे अँगल DRE आपण फाइंड करू शकतो. बरोबर. आता आपण म्हणणार इन ट्रँगल DRE, आता म्हणणार ट्रँगल DRE आपल्याला माहिती आहे. आता आपण काय लिहू शकतो, अँगल DRE प्लस अँगल EDR किंवा ADE, नाही आता आपण हा ट्रँगल बघलो. बरोबर. अँगल DRE प्लस अँगल कुठला, DRE बघितलो, RED, अँगल RED प्लस अँगल EDR इज इक्वल टू किती असणार आहे, 180 डिग्री. का 180 डिग्री, आपल्याला काय माहिती आहे, सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री. प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला, म्हणून हे काय, हे ज्या तिन्ही अँगलचे ॲडिशन काय 180 डिग्री लिहिलेलं आहे. त्यातलं आता आपल्याला अँगल DRE फाइंड करायचं आहे. DRE आपण आहे तसं लिहिला. अँगल RED किती आहे आपल्याकडे आहे, RED 40 डिग्री दिलेला आहे. आपण लिहिणार हे 40 डिग्री प्लस अँगल EDR किती आहे, EDR किती आपल्याला 70 डिग्री आहे, आपण इथं फाइंड केलेलं आहे. फ्रॉम 1 आपण लिहू शकतो 70 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल DRE प्लस 40 प्लस 70 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल DRE मग आपल्याला किती मिळाला, 110 इकडं जाताना मायनस होऊन जाणार, 180 डिग्री मायनस 110 डिग्री म्हणजेच काय 70 डिग्री. अँगल DRE आपल्याला कितीला मिळाला, 70 डिग्री मिळाला. बरोबर आहे. आपण पहिलं फाइंड केलेलं आहे, अँगल DRE फाइंड केलेला आहे, हा किती आता आपल्याला 70 डिग्री मिळाला आहे. बरोबर आहे. आता काय फाइंड करायचं आहे आपल्याला, अँगल ARE. कसं फाइंड करणार आपण, लिनियर पेअर आहेत हे दोन्ही, लिनियर पेअरची ॲडिशन काय असते 180 डिग्री असते. मग आपण म्हणू शकतो अँगल DRE प्लस अँगल ARE इज इक्वल टू 180 डिग्री असते. का, अँगल्स इन लिनियर पेअर. बरोबर आहे. अँगल्स इन लिनियर पेअर आहे ते. आपल्याला DRE किती आपण काढलोय 70 डिग्री प्लस अँगल ARE इज इक्वल टू 180 डिग्री. मग काय 70 डिग्री इकडे जाताना मायनस होणार आहे. मग आपल्याला अँगल ARE किती मिळाला, 180 डिग्री मायनस 70 डिग्री म्हणजेच आपल्याला अँगल ARE किती मिळाला, 110 डिग्री. अँगल ARE पण आपल्याला मिळालेला आहे. बरोबर आहे. आपल्याला अँगल DRE आणि अँगल ARE फाइंड करायचं होतं. केलं आहे आपण फाइंड, इझी आहे. ओके, चला इथंच आपण थांबणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 7 टू क्वेश्चन 10 आपण सोडवणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.